नमस्कार, मी माधुरी आणि माधुरीज डायरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या करिअर कट्टामध्ये तुम्ही भेटणार आहात अजून एका नवीन व्यावसायिकाला. तर हा जो एंटरप्रेन्योर आहे, यंग जनरेशनचा आहे आणि माझा भाऊ आहे लहान. तर आपण दीपक शाक्यवंशीचं स्वागत करूया. नमस्कार दीपक, तुझं खूप खूप स्वागत आजच्या एपिसोड मध्ये. नमस्कार. नमस्कार ताई. कसा आहे तू? बरं, एकदम फर्स्ट क्लास. हो. खूप छान वाटतंय, आपण खूप दिवसांनी बोलतोय त्यामुळे. हो हो, खूप दिवस झाले. येस. आणि तू यंग एंटरप्रेन्योर आहेस आणि ती आपल्या देशाची खरंच गरज आहे सध्या. जॉबच्या मागे न धावता आपण जर स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि आपण दुसऱ्या लोकांना जॉब प्रोव्हाइड केले, त्यांना त्यांचं घर चालवायला मदत केली, तर ह्यापेक्षा मोठं काम नक्कीच कोणतं नाहीये. आणि ते तू करतोयस, त्यामुळे तुझ्या कामाला खरंच सलाम. थँक्यू थँक्यू. ओके. मला जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे मला माहिती आहे पण मला प्रेक्षकांना सांगायचंय, त्यासाठी तुझी थोडक्यात ओळख करून दे. तुझं नाव, तुझी फॅमिली, तुझं एज्युकेशन, ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला आवडतील. माझं नाव दीपक शाक्यवंशी आहे. मी मी बी कम्प्युटर्स मध्ये केला आहे फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी. मी 2015 मध्ये पास आउट झालो. त्याच्यानंतर मी जॉब पण केला, बट ते फार काही जमलं नाही. मग माझा प्लॅन तर होताच फ्रॉम इंजिनिअरिंग इटसेल्फ. सो त्याच्यानंतर मी प्लॅन केलं होतं की, पण जॉब बरं काही जमलं नाही, म्हणून मी लवकरच स्टार्ट केला की कंपनीचा नीव आपण सांगतात ते टाकायला. त्याच्यानंतर आज झाले 6 वर्ष कंपनीला. कंपनी चांगली आहे. आता एम्प्लॉईज वरतून आपल्याला कळतो मेन कंपनी कशी आहे. एम्प्लॉईज, क्लायंट्स, सर्व काही एकत्र होऊन कंपनी आहे. कंपनी IT सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. आम्ही IT सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. आम्ही वेबसाईट, ॲप डेव्हलपमेंट, प्रोसेस ऑटोमेशन आणि सर्वात महत्त्व आम्ही आयडियाजवर वर्कआउट करतो. बरं काही आमच्याकडे न्यू आयडियाज येतात, त्याच्यामधून आम्ही त्यांना IT मधून कसं त्यांना सपोर्ट करू शकतो, कसं त्यांना हेल्प करू शकतो, ते आम्ही प्रयत्न करतात आणि फार काही आम्ही केलेलं आहे आतापर्यंत. येस. तर असं आहे. आणि याच्यात खूप काही पॅरामीटर्स आहे, पण हेच माझा इंट्रो. वाव, ग्रेट ग्रेट. आणि फॅमिली बद्दल काय सांगशील? फॅमिली खूप सपोर्टिव्ह व्हायला पाहिजे. फॅमिलीचा सपोर्ट खूप मेन असतो याच्या मागचे. कसं आहे की तुम्ही सर्व काही केलं, पण फॅमिली सपोर्टिव्ह असते तर तुम्हाला ते स्पिरिट भेटतो की हा तुम्ही करू शकता. बिकॉज तुमच्या मागे त्या सर्वांचा हात आहे. तर तेव्हाच तुम्ही पुढे बघू शकतात की तुम्हाला पाठीमागे बघायची ते गरज नाही आहे. कारण ते आहेत, ते प्रत्येक गोष्टीत ते आहे. तर तुम्ही फक्त पुढे फोकस करू शकता. येस, आपला बॅकबोन आहे आपली फॅमिली. एक्झॅक्टली. ते फॅमिलीचा मेन सपोर्ट असतात. कारण की काय, एंटरप्रेन्योरशिप अशी आहे ना की स्टार्ट मध्ये तुम्ही सॅलरी एक्सपेक्ट करू नाही शकत. आता कोणी फायनान्शियली बघायला जाईल तर एंटरप्रेन्योरशिप त्याच्यासाठी नाही आहे. कारण स्टार्ट मध्ये आता तुम्हाला फॅमिली आता सपोर्ट करेल फायनान्शियली, ते सर्वात महत्वाचं आहे. कारण तुम्ही फक्त इतका बघा की कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस इक्वल असला पाहिजे स्टार्ट मध्ये. तेच महत्वाचं आहे. गुड. खरंय खरंय ते. तुझ्या कंपनीचं नाव काय आहे आणि कुठे आहे ते? कंपनीचं नाव टेक्नोकोड LLP आहे. आम्ही मुंबईमध्ये पालघर आहे. पालघर डिस्ट्रिक्ट आहे. इथे आम्ही केलं आहे कंपनीची स्थापना.
हम्म. आता कंपनी स्टार्ट पासून वेबसाईट आणि ऍप मध्ये होती. नंतर आम्ही आयडियाज मध्ये वर्क करायला स्टार्ट केला आणि ते फार काही महत्वाचं आम्हाला भेटलं आणि ते आपण सांगतो ना प्रॉफिटेबल. हे प्रॉफिटेबल पण असला इन फक्त फक्त फायनान्शियली प्रॉफिटेबल नाही होता ते प्रॉफिटेबल होता मार्केटिंग साठी पण. इवन मार्केटिंग मीन्स आमचं नाव व्हायला पण फायदा होता. आम्ही कुठे स्टँड करतो ते आम्हाला बघायला भेटलं. तर त्या आयडियाजवर वर्क करायला पाहिजे. फार कमी करतात आजच्या दिवशी, पण जे करतात ते खूप प्रॉफिटेबल असतो इन टर्म्स ऑफ मार्केटिंग पण आणि ते इन टर्म्स ऑफ फायनान्शियली पण ते हेल्प करतो. येस. तू आताच सांगितलं होतं की तू इंजिनिअरिंग नंतर थोडे टाइम जॉब पण केलास, पण तुला ते नाही जमलं आणि मग तू तुझं स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचं हे तुझ्या डोक्यात आलं. पण ही स्टार्ट करण्याच्या मागे तुला काही इन्स्पिरेशन होतं का? ह्याचा प्लॅन कधी तू केला होता की बाबा मला जर बिझनेस करायचा असेल तर मी असाच बिझनेस करेन, किंवा मग मॅन पॉवर आली, वन मॅन आर्मी तर हे काम नाही चालणार. येस, तर मग ह्या गोष्टी पण ऐकायला आवडतील. इन्स्पिरेशन याच्या पाठी खूप मागेच आहे. आता कसं मी इंजिनिअरिंग नंतर नाही ठरवलं की मला कंपनी स्टार्ट करायची आहे. मी इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा मी ठरवलं की मला कंपनी बनवायची आहे. इन थर्ड सेम इटसेल्फ, ओके. तिसऱ्या सेम मध्ये मी ठरवलं होतं की मला कंपनी ओपन करायची आहे. इन्स्पिरेशन असं होतं की पालघरमध्ये एक NGO आहे, आनंद वृद्धाश्रम. तर त्याच्या तिथे माझा एक मित्र काम करायचा. ते हेल्प करायचं, मीन्स तिथे फार काही हेल्प केली होती त्याने. आनंद बोईसा करून होतं ते. त्यांनी मला तिथे ओळख करून घेतली की त्यांना वेबसाईट पाहिजे, तू मदत करू शकतो का. तर तो माझा पहिला प्रोजेक्ट होता. हो, माझा पहिला वेबसाईट पण होता. तर मी ते प्रोजेक्ट केलं. मी केलं ऍज अ फ्रीलान्सर. मी केलं इन इंजिनिअरिंग इटसेल्फ. इंजिनिअरिंग मध्ये होतो तेव्हाच ते प्रोजेक्ट केलं. आणि काही घेतलं नाही, कारण मला पण एक फार काही भेटला नाही. एकच गोष्टी नाही भेटली मला, फार काही भेटलं. मला इन्स्पिरेशन भेटलं की हा मी असे काम करू शकतो. तोच माझा मेन इन्स्पिरेशन होता. आणि त्याच्यानंतर ते तिथे जे मॅम आहे मनीषा कोटक, त्यांनी मला असं सांगायचं ना, बेटा बेटा बोलून डोक्यावर ठेवलं. आणि त्यांनी फार फार इन्स्पिरेशन दिलं की मला त्याच्यामधून भेटलं की हा मी पुढे फार काही करू शकतो. नंतर मी 1-2 प्रोजेक्ट्स आणखीन घेतले, पण आफ्टर इंजिनिअरिंग घेतले. कारण काम करत करत मी फार स्टडीजवर फोकस केलं. नंतर थर्ड सेम आणि फोर्थ सेम इम्पॉर्टंट असतात, तर मी स्टडीजवर फोकस केले आणि कॉलेजची आणि छोटं मोठं वेबसाईट बनवायचा. कॉलेजमध्ये जे चॅप्टर्स असतात त्यांची वेबसाईट बनवायचा, बट बाहेरचे वर्क नाही केलं मग मी. कारण ते फोकस शिफ्ट होतो कसं की अर्निंग आणि स्टडीज. सो ते पार्टिशन हवं होतं मध्ये एक. एक्झॅक्टली. सो ते पार्टिशन क्रिएट केलं आणि नंतर मग आफ्टर इंजिनिअरिंग मी पहिले ठरवलं की मी जॉब करेन, थोडा एक्सपिरियन्स घेईन, नंतर करणार. पण काय झालं की कंपनीज प्रॉपर भेटले नाही. असं नाही की कंपनीज काम नाही करत होते, काम प्रॉपर नाही होता. काम होतं प्रॉपर, पण ते BPO पण होता त्या कंपनीज मध्ये. तर काय की कॉन्सन्ट्रेशन नाही होतं माझं. आणि स्वतःचं डिस्ट्रॅक्शन, आता मला काम मध्ये काही डेडिकेटेड काम मध्ये काही डिस्ट्रॅक्शन आलं तर तो फिर इंटरेस्ट नाही वाटत त्या कामात. तर मी सोडलं ते जॉब आणि
मग 2 कंपनीज मध्ये असं झालं. तर मी विचार केला की तिसऱ्या कंपन्यात जायच्या पूर्वी आपण स्वतःच स्टार्ट करून बघूया. आणि तो नंतर झालं. मग तर मी स्टार्ट केलं फुल ओके. टाइम कंपनीमध्ये वर्क स्टार्ट केल्यानंतर. ओके, मग तेव्हा तू एकट्याने सुरुवात केली की तुझ्यासोबत त्यावेळेला तू टीम पण तयार केलीस? त्यावेळी टीम तयार केली होती मी. केली आहेत. आणि तोच टीम आता पण आहे माझ्या बरोबर. ते सर्वात महत्वाची बात की जे टीम त्या वेळे होती माझ्या सोबत ते आता पण आहे. आणि फार काही पब्लिक पण आणखीन एम्प्लॉईज पण ऍड झाले. ते एक माझं सेकंड फॅमिली म्हणून आहे. पहिले मी स्टार्ट केलेलं माझ्या ऑफिसचे माझ्या कॉलेजचेच मित्र होते आणि ते आज पण आहे माझ्या बरोबर. नंतर ऍज पर प्रोजेक्ट आले, वर्कलोड झाला, इन्क्रीज झाला, तर आणखीन एम्प्लॉईज हायर केले आणि असं झालं पुढे. वाव, खरंच खूप छान आहे. इन्स्पिरेशनल स्टोरी आहे. कारण की एक छोटीशी सुरुवात पण आपल्याला खूप काही शिकवून जाते ना. दरवेळेला पैसे इम्पॉर्टंट नसतात. एक एनजीओ एक तुझ्यासाठी ते खूप तुझ्यासाठी पण ते मदतीला धावून आल्यासारखं झालं ना ते, ती अपॉर्च्युनिटी. ती एनजीओ ऍज पर रेकॉर्ड्स ती एनजीओ वृद्धाश्रम आहे, पण ती माझ्यासाठी पण एक एनजीओ, सपोर्टिव्ह एनजीओ पण आहे. येस, असं झालं. हो. जसं तू सांगितलं की तू तुझ्या फ्रेंड सोबत सुरुवात केली ना ह्या तुझ्या कामासाठी. मग ऑफकोर्स जागा आली, ऑफिस करावं लागणार. मग ह्या सगळ्या गोष्टी तू कशा तयार केल्या? कारण घरून तर हे काम करणं पॉसिबल नाहीये जर तुम्ही टीम मधून काम करताय. ते सगळं स्टेप बाय स्टेप करावं लागलं. कारण जेव्हा आम्ही ठरवलं होतं की आम्हाला कंपनी स्टार्ट करायची आहे, तेव्हा हे सगळं पॅरामीटर्स आम्ही नाही कन्सिडर केले होते. नंतर एक एक पॅरामीटर्स असं डोक्यावर आलं की हे पण स्टार्ट करायचं आहे, ते पण घ्यायचं आहे, ऑफिस पण बघावं लागेल, प्रोजेक्ट्स कसे येणार, ते फार काही पॅरामीटर्स नंतर आले. तर असं झालं की ऑफिस स्पेस अगेन फॅमिली खूप सपोर्टिव्ह होती. फॅमिलीनी सपोर्ट केला आणि एक ऑफिस स्पेस होता, ते मला भेटला. तर त्याच्यामध्येच ऑफिस चालू केलं आम्ही. आणि आता पण तिथेच आहे ऑफिस, वेल सेटल्ड. नंतर प्रोजेक्ट्स पण आले. याच्यात सर्वात इम्पॉर्टंट होतं की क्लायंट सॅटिस्फॅक्शन. आम्ही आजपर्यंत मार्केटिंग खूप कमी केली आहे. पेड मार्केटिंग तर केलीच नाही आहे. द ओनली मार्केटिंग, ते बोलतात ना, एक मात्र मार्केटिंग टेक्निक इज क्लायंट्स फीडबॅक, माउथ मार्केटिंग ज्याला आपण सांगतात. क्लायंट्स सॅटिस्फाय झाले, त्यांनी रिकमेंड केला. एक क्लायंटनी 4 जणांना रिकमेंड केलं. नंतर त्यांचं काम केलं, त्यांनी आणखीन जणांना रेकमेंड केलं. आजपर्यंत तसं काम चाललं आहे आणि फार काही काम आहे आपल्याकडे. असं झालं की वर्कलोड खूप आहे. तर माउथ मार्केटिंग इज दी बेस्ट थिंग. क्लायंट सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. कारण मार्केट असं आहे, मार्केट काही पण नाही बघतो. मार्केट कोणाचा प्रतीक्षा पण नाही करत, वेट नाही करत. मार्केट बरोबर आपल्याला चालावं. मार्केटमध्ये क्लायंट काही नाही बघणार की तुमच्या फायनान्शियल कंडिशन्स कसं आहे, तुमच्या फिलिंग्स कसं आहे, ते काही नाही बघणार. क्लायंट फक्त बघतो की जे तुम्ही करतात त्याच्यानी त्यांना काय फायदा होणार, तेच महत्वाचं आहे. येस. नाही, मी आता विचारणारच होती, कारण की मी कुठेच तुझी ऍडव्हर्टाईज पाहिलेली नाही. तुझं फेसबुकचं एक पेज आहे, पण त्याच्यावरती मी फक्त आणि फक्त शुभेच्छा देताना पाहिलेल्या, दिवाळीच्या शुभेच्छा किंवा कोणताही फेस्टिवल असेल.
की बाबा आम्ही अशा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, तुम्ही आमच्याकडे या, अशा कुठल्याही लालूच दाखवणाऱ्या गोष्टी दिसल्याच नाही तुम्हाला तुझ्याकडून, मग काम कसं मिळतं? तर त्याचं उत्तर मला मिळून गेलं की कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि त्यांच्याकडून माउथ पब्लिसिटी जी होते, आणि ते तुला ते वर्क करतंय. कारण कस्टमर खुश होतो ना, तर त्यांना एकच ते सांगतात ना, त्यांना फक्त एकच पाहिजे की मला कशा फायदा होणार. आता तुम्ही ते त्यांना सांगणार तर तो 10 जणांना सांगणार की अरे हे तुम्हाला फायदा करून देणार, तुम्ही जा यांच्याकडे. तर तसंच माउथ मार्केटिंग चालतो. याच्यामध्ये आपण इंडियाचं काम पण केलं आहे, आउट ऑफ इंडिया पण काम केलं आहे आपण. ओनली माउथ मार्केटिंग मुळे, ओनली माउथ मार्केटिंग इंडियाचं काम केलं आहे. इवन बाहेरच्या कंट्रीचं पण काम केलं आहे आणि खूप करतो. आज पण आपल्याकडे फार काही चांगला वर्कलोड आहे. गुड गुड, खरंच खूप छान आहे हे. आणि तू बोललास ना, ती गोष्ट अगदी खरं आहे की क्लायंटला फक्त त्याचं काम करून हवंय, त्याचा आउटपुट हवाय की ह्याच्याने मला फायदा कसा होईल, आपल्या फिलिंग्सची काही देणं घेणं नसतं. आणि अशा वेळेला एका इंजिनियरला माइंड खूप स्ट्रॉंग ठेवून काम करावं लागतं. प्रत्येक वेळेला मनापासून, म्हणजे फक्त हृदयापासून काम करून नाही चालत, तर कधी कधी तुम्हाला डोक्याने पण करावं लागतं त्या गोष्टी. आता काय मार्केटमध्ये फार काही कंपनीज काय करतात, अरे सर फाइनेंशियल इशू है, आप देखो ना सर, थोड़ा कर दो ये काम हमारा. दैट डजंट मैटर. वो क्लाइंट को किसी भी चीज में, उसमें क्लाइंट को इंटरेस्ट होता ही नहीं. ये 6 साल का एक्सपीरियंस है ताई, कि आप कितना भी फीलिंग्स लेके जाओ, कुछ भी फाइनेंशियल कंडीशंस लेके जाओ, उनसे लीस्ट कंसर्न होता है. कोई एक दो क्लायंट कसे असणार की ते तुम्हाला सपोर्ट करणार, पण इफ तुम्हाला फक्त तेच क्लायंट नाही बघायचं आहे, तुम्हाला सर्वांना केटर करायचं आहे, तर त्यामुळे त्यावेळी हे फार काही मॅटर करतं. जसं तू बोललास की चल, एक तर एनजीओचा तुझा प्रोजेक्ट होता, तो फ्री ऑफ कॉस्ट करून दिलास आणि त्यातून तू शिकलास. पण इंजिनिअरिंग नंतर, आफ्टर इंजिनिअरिंग नंतर, ज्या वेळेला तू ऍक्च्युअल तुझी कंपनी स्थापन केलीस पालघरमध्ये, तर त्यासाठी तुला, म्हणजे कंपनी इस्टॅब्लिश होण्यासाठी, आयटी कंपनी इस्टॅब्लिश होण्यासाठी काही लायसेन्सिंग करावे लागले का? किंवा मग ते लायसन्स जे आपण करतो त्याची काही व्हॅलिडिटी असते का, बाबा हे लॉंग टर्म मध्ये हे एकच लायसन्स चालेल की रिन्यू करावं लागतं, असं काय करावं लागतं त्यामध्ये? आयटी कंपनी आजच्या वेळी आपण फार काही ते सांग फार काही ऑप्शन्स आहे आपल्याकडे. पहिला की आपण एक प्रोप्रायटरशिपने स्टार्ट करू शकतो. आता एक सिंगल पर्सन कंपनी आहे, तर फक्त एक डीड बनवायची वेळ आहे. फक्त एक पेपरवर डीड बनवली, झालं, ते कंपनी स्टार्ट होते. म्हणजे आणि त्याच्या काही पण लायसन्स नाही, काही पण व्हॅलिडिटी नाही. आता पार्टनर सोबत स्टार्ट करायचे आहे तर पार्टनरशिप फर्म आहे तुमच्याकडे ऑप्शन, नाहीतर LLP आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, जी आपली कंपनी आहे आता LLPच आहे. तर त्याच्यामध्ये कंप्लायन्सेस फार काही आहे, पण प्रायव्हेट लिमिटेडच्या थोडा खालती कंप्लायन्सेस आहे, पण फार काही कंप्लायन्सेस याच्यामध्येच पण आहे. आणि असं लायसन्स वगैरे काही नाही आहे. फक्त तुम्हाला ते IT रिटर्न्स आणि ते भरावं लागेल प्रत्येक वेळी, कारण त्याची पेनल्टी आणि फीस खूप तगडी आहे. त्याच्यात पण एक पार्टनरशिप डीड बनते आणि कंपनी स्टार्ट करू शकतात. आणि प्रायव्हेट लिमिटेड तर सगळ्यांना माहीतच आहे. असं कोणतंही फील्ड नाहीये आता की जिथे आयटीचा यूज होत नाहीये. सॉफ्टवेअर सगळीकडे लागतात आणि तुम्ही सगळीकडे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय. जे पण कोणी आयडिया घेऊन येईल तर त्या आयडियाला वास्तव मध्ये आणण्याचं काम तुमचं असतं, राईट? म्हणजे फिजिकल, म्हणजे आता कसं असतं ना की फॉर एक्झाम्पल माझा काहीतरी बिझनेस आहे, तो मला फिजिकल मी गोष्टी तिथे प्रोव्हाइड करते, पण ते मला ऑटोमेशन करायचं असेल तर मला तुझ्यासारख्या लोकांची गरज पडते, राईट? आणि तू खूप टाईपच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो.
आता कोणताही बिझनेस रन करायचा तर आपल्याला 24/7 ऍक्च्युअली माइंड क्रिएटिव्ह ठेवावं लागतं, मार्केटचा स्टडी करावा लागतं. पण अशा कोणत्या 3 गोष्टी मला सांगशील तू की तुझा बिझनेस रिगरसली म्हणजे तू तुझ्या बिझनेस मध्ये रिगरसली ते 3 अस्पेक्ट्स यूज करतो बिझनेस रन करण्यासाठी? पहिला आहे डेडिकेशन. तुम्हाला कामापूर्वी डेडिकेशन हवा आहे आणि डिस्ट्रॅक्शन खूप कमी. कारण डेडिकेशन आता ब्रेक झाला, डेडिकेशन एक चेन आहे, ती ब्रेक झाली तर तुम्ही जोडू नाही शकणार परत. सेकंड इज हार्डवर्क. सॉरी, मॉडिफाई कर रहा हूँ थोड़ा. टीम का हार्डवर्क, टीम वर्क जिसे बोलते हैं, टीम बहुत जरूरी है. क्योंकि एक कंपनी एक बंदे से नहीं होती, जैसे आपने स्टार्ट में बोला था, एक बंदे से नहीं बनती, पूरी टीम की जरूरत होती. तो वो टीम ही बैकबोन है कंपनी. कंपनी की बैकबोन वो टीम है, कंपनी के पिलर्स है वो टीम जिस वे में आपको रिस्पॉन्ड कर रही है वो इम्पोर्टेंट है. और वो टीम को फिर कभी नहीं छोड़ना. आपके पिलर्स कभी हिलने नहीं चाहिए. किसी भी बिल्डिंग की नींव होती है, तो वैसे ही कंपनी के लिए वो टीम इम्पोर्टेंट है. एंड तीसरा है गोल. गोल कभी नहीं छोड़ना, गोल हमेशा पकड़ के रखना. क्योंकि आगे गोल रहेगा तभी आपका एक टास्क कंप्लीट होगा, तब आपका दूसरा गोल रेडी होना चाहिए कि हाँ मेरा ये से अचीव हो गया है गोल, मेरा नेक्स्ट गोल वो है. वरना फिर अगर वो स्टेज आ जाएगा कि आपको गोल भी सोचना पड़े कि हाँ आगे का मेरा स्टेज क्या है, गोल सोचना पड़े, तो वो स्टेज एक ब्लैंक पेज की तरह हो जाएगा बुक में. सो दैट इज मोर इम्पोर्टेंट. अपार्ट फ्रॉम दैट, ये तीनों चीजों के अलावा मैं एक और पॉइंट ऐड करना चाहूंगा, कस्टमर सेटिस्फैक्शन. बिकॉज बोलते हैं ना, क्लाइंट भगवान होता है. तो वो चीज इम्पोर्टेंट है. कस्टमर सेटिस्फैक्शन बहुत इम्पोर्टेंट है. अगर स्टार्टिंग के तीनों चीज आप प्रॉपरली कर रहे हो तो लास्ट कस्टमर सेटिस्फैक्शन गारंटी होता है. यस. और फिर एक कस्टमर के साथ बॉन्डिंग भी बन जाता है. जैसे बहुत बार ऐसे होता है सॉफ्टवेयर्स में कि कुछ ना कुछ रिक्वायरमेंट्स एड ऑन हो जाती है, तो गिवन टाइम पे अपना काम कंप्लीट करना ये तो बहुत बड़ा टास्क है, सबसे पहले प्रायोरिटी होती है. बट समटाइम्स कुछ ऐसे सिचुएशंस आ जाते हैं कि हमें डिले करना पड़ जाता है, तो वो बॉन्डिंग होना भी बहुत जरूरी है, अंडरस्टैंडिंग होना उतना जरूरी है कि हाँ कि ये बंदा देगा मुझे ये काम करके. हाँ, नहीं, अंडरस्टैंडिंग बहुत जरूरी है. क्योंकि कब कौन सी चीज खत्म हो रही है, स्टार्ट हो रही है, ये कस्टमर को पता रहे, क्लाइंट को पता, तभी वो आपको समझेगा. वरना फिर वो तो बस आपको सुनाता ही रहेगा कि मेरा काम कंप्लीट नहीं किया. सो दैट कम्स अंडर कस्टमर सेटिस्फैक्शन. वो चीज का बहुत ध्यान रखना पड़ता है. वो बॉन्डिंग कभी ब्रेक नहीं होनी चाहिए, वो कंटिन्यूएशन में कैरी करनी चाहिए. और ऐसे होता है ना, जब हम लोग इंजीनियरिंग में पढ़ते हैं बहुत सारे मॉडल्स रहते हैं, वाटरफॉल मॉडल्स एंड ऑल. मुझे अभी रिकॉल हो रहा है. तो जब पढ़ते हैं ना तो हर एक स्टूडेंट को ऐसा लगता है कि एक्चुअल में ऐसा कुछ नहीं होता है, क्योंकि हम लोग ऐसा सुनते हैं बहुत सारे सीनियर से कि जो भी हम बुक में पढ़ते हैं ना थेरोटिकली, वो प्रैक्टिकल में नहीं होता है. लेकिन ऐसा नहीं होता है, ये सारी स्टेजेस होती है, इनविजिबल होती है, बट कहीं ना कहीं वो मॉडल तो चलते रहता है. एक्चुअली ये गलतियां हम भी कर चुके हैं. हमें भी पहले लगता था, जैसे मतलब ना, गलतियों से ही हम सीखते हैं. पहले तो हम भी फॉलो नहीं करते थे. जब तक छोटे मोटे प्रोजेक्ट्स थे हमने भी फॉलो नहीं किया कभी कि अरे कौन डायग्राम्स ड्रॉ करेगा, आर्किटेक्चर पे कौन टाइम वेस्ट करेगा, डायरेक्ट कोडिंग स्टार्ट करो तुम. स्टार्ट में ऐसा बहुत हुआ है. फिर बाद में जैसे जैसे गलतियां मालूम पड़ती रही, वो सब जरूर इम्पोर्टेंट है. अगर पहले थोड़ा बोलते हैं वर्क कर लिया है, प्रोजेक्ट स्टार्ट होने के पहले थियोरेटिकल वर्क कर लिया है, तो आपका कोडिंग फ्लो बहुत इजीली जाता है.
वरना अगर थियोरेटिकल वर्क वो पहले नहीं होता है तो कोडिंग का ड्यूरेशन बढ़ जाता है, फिर एट द एंड अफेक्ट करता है कस्टमर सेटिस्फैक्शन। क्योंकि कस्टमर को ये कभी नहीं चाहिए रहेगा कि 30 डेज बोला था और वो 60 डेज में कंप्लीट हो रहा है। दैट इज वेरी बैड। तो वो थियोरेटिकल वर्क जरूरत होता है, हमें भी बाद में रियलाइज हुआ, बट होता है। yes, वो जरूरी होता है। और स्टूडेंट लाइफ में ये सारी चीजों पे फोकस करना चाहिए हर एक ने, कि भाई हम जो भी पढ़ रहे हैं उसको डेडिकेशन से 4 साल पढ़ लो अच्छे से, वो कहीं ना कहीं चीजें काम में आ जाती है। और हम तब बुक्स निकाल के नहीं पढ़ सकते, वो टाइम नहीं होता है। आजकल ताई कोई भी बुक्स निकाल के नहीं पढ़ता, दे जस्ट गूगल इट। यस यस, बट अगेन गूगल से फिल्टर करना भी हमें समझना चाहिए। हाँ। हर चीज करेक्ट नहीं होती है, वो भी तो एक मशीन है। मला असं विचारायचं आहे की आता तुझी टीम बऱ्यापैकी आहे, चांगली मोठी आहे आणि खूप चांगली टीम आहे. तर आता तुझ्या हे 5-6 वर्षांमध्ये जे काम तू करतोय, तर तुझा टीम साईज काय झालेला आहे? आणि मनी चॅलेंजेस तर नक्कीच आले असतील सुरुवातीला. कॅपिटल आपल्याला टाकावं लागतंच बिझनेसमध्ये. 0 रुपीज मध्ये तर काहीच स्टार्ट नाही करू शकत. पण अपार्ट फ्रॉम मनी अजून काय काय चॅलेंजेस तुला ह्या बिझनेस मध्ये फेस करावे लागतात? अपार्ट फ्रॉम मनी, फेलियर्स स्टार्टिंग में बहुत ज्यादा आते हैं। फेलियर्स को टैकल करने में बहुत ज़्यादा प्रॉब्लम्स हुई। एग्जाम्पल फेलियर्स के बहुत सारे हैं। फेलियर्स कैन बी एनीथिंग। प्रोजेक्ट का काम हो गया, क्लाइंट के पैसे नहीं आ रहे। काम हो गया, कस्टमर सेटिस्फाइड नहीं है, कस्टमर को काम ही अच्छा नहीं लगा, तो दैट इज़ ऑल्सो अ प्रॉब्लम। देन प्रोजेक्ट्स नहीं आ रहे हैं, तब क्या करना है? टीम को खाली तो रख नहीं सकते, टीम को भी रिवर्ट करना होता है। टीम इंटरेक्शन भी बहुत ज़्यादा ज़रूरी है, टीम इंटरेक्शन में गैप नहीं रख सकते। देन कहीं पे भी अटके, बट यू शुड बी अवेयर कि आप जितना जल्दी टर्न अराउंड टाइम बोलते हैं जिसे, कि उसका रिवर्ट कितने फास्ट कर सकते हो, वो बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है। और फेलियर्स बहुत सारी वेज में आते हैं, बट कभी भी वहां पे रुकना नहीं चाहिए। अगर रुक गए और सोचे कि आगे कोई और ऑप्शन नहीं है, फिर वो फिजिबल नहीं है। yes. तो हमें हमेशा मूव ऑन करते रहना चाहिए, भले ही उसका वे आउट कुछ भी हो, बस मूव ऑन करते रहना चाहिए, कहीं पे रुको नहीं। अपार्ट फ्रॉम टीम साइज, टीम इनिशियली 1 से स्टार्ट किया था, फिर धीरे धीरे बढ़ता गया। अभी टीम साइज अच्छा खासा है, 9 का टीम साइज है। सो अच्छे से वर्क भी चल रहा है। टीम इंटरेक्शन हम लोग डेली बेसिस पे रखते हैं, क्योंकि टीम से इंटरेक्शन बहुत ज़रूरी है। जैसे मैंने बताया, टीम को सबको बॉन्डिंग अच्छी होनी चाहिए, वर्क के हिसाब से बॉन्डिंग, बिकॉज एट द एंड टीम ही है जो आपको आपका पूरा आउटपुट दिखाने वाली है। टीम को कहीं पे भी अकेला नहीं छोड़ना चाहिए। देन टैकल्स तो यही सब है ताई, कि कस्टमर्स का, फ्लो का, देन गवर्नमेंट की लीगलिटीज बहुत ज़्यादा आती हैं, तो उन सबको भी टैकल करने के लिए पहले तो हमने भी सोचा था कि नहीं, डेडिकेटेडली सीए होना ज़रूरी नहीं है, अकाउंट्स का होना इनिशियल लेवल पे ज़रूरी नहीं है, बट लेटर ऑन एज आई सेड कि जब मिस्टेक से ही हम सीखते हैं तो वो ज़्यादा इम्पोर्टेंट है। तो इनिशियल से ही लीगलिटीज सब पता हो तो ज़्यादा बेटर रहेगा। एंड हाँ, टैक्सेस टाइम पे पे करना है। दैट्स ट्रू। गवर्नमेंट के टैक्सेस बहुत ज़्यादा है, उनसे बचने का बस एक ही सोल्यूशन है, क्योंकि आईटी सर्विसेज में इट्स 18% एंड दैट अफेक्ट्स टू मच। क्लाइंट को भी अफेक्ट करता है, हमें भी अफेक्ट करता है, क्योंकि अपार्ट फ्रॉम दिस 18% वी ऑल्सो हैव टू पे। हमें बाद में जो आईटीआर होता है उस पर भी टैक्स पे करना पड़ता है। सो वो इनिशियल से प्लान करके चलो। टैक्स बचाने के लिए मत देखो,
टैक्स आपको कैसे रिकवर करना है, क्लाइंट्स को ज्यादा चार्ज करो, क्योंकि इवन एट द एंड क्लाइंट्स को भी बेयर करना है, आपको भी बेयर करना है. विदाउट टैक्स इनपुट आप कहीं नहीं जा सकते. येस, आप जितना क्लियर रहोगे उतना ज्यादा ही अच्छे से आगे काम हो सकता है. दॅट्स ट्रू. येस. मला अजून कसं विचारायचं आहे की काम तर तुझं चालू आहे आणि तू मार्केटिंग कुठे करत नाहीस, पण तुला टचवूड देवकृपेने मिळत जातात ह्या गोष्टी, कारण की काम चांगलं आहे, तुझी टीम खूप चांगली आहे, तुमचं काम खूप चांगलं आहे मार्केटमध्ये, त्यामुळे प्रोजेक्ट मिळत जातात. पण कोविडची सिच्युएशन मागच्या वर्षीपासून सुरू झाले आणि वी रिअली डोंट नो की हे कधीपर्यंत राहील, अजून 2 वर्ष राहील, 5 वर्ष राहील. आणि जर अशा गोष्टी होत राहिल्या तर कुठे ना कुठे अफेक्ट हा होणारच, कारण की बरेच बिझनेसेस बंद पडले, काहींचे सुरू झालेले जस्ट स्टार्टअप होते आणि ते बंद पडले. तर त्याचा काही तुझ्यावरती अफेक्ट झाला का, तुमच्या बिझनेसवरती? हो, झाला आहे, फार काही झाला आहे. कारण की जे प्रोजेक्ट स्टार्ट होते ते आम्हाला बंद करावे लागले, मध्येच बंद करावे लागले, कारण क्लायंट ला कोविड झाला की त्याच्या फॅमिलीमध्ये झालं, त्याचं पण काम बंद झालं. ते फॅक्टर्स पण अफेक्ट करत होते आम्हाला. त्यावेळी मला पण एक क्वेश्चन मार्क मध्ये आला होता की आता काय. तर त्यावेळी आम्ही प्रोडक्ट बनवले. आम्ही स्वतःचे प्रोडक्ट बनवले. ते अगेन असं होतं की टीमला खाली नाही बसायचं आहे. टीम काम करत राहील तर ते डेडिकेशन त्यांच्यामध्ये राहील. तर आम्ही प्रोडक्ट्सवर वर्कआउट केलं, प्रोडक्ट्स बनवले, आणि ज्यावेळी थोडे फार काही नवीन क्लायंट्स यायला सुरुवात झाली, कारण मध्ये असं होतं की आता सर्व IT मध्ये मूव्ह ऑन होणार आहे, सर्व काही आपल्याला IT मध्ये रोटेट करायचं आहे. तर ते फेज मध्ये परत काम यायला सुरुवात झाली. ई कॉमर्स आणि थोडेफार क्रिएटिव्ह आयडियाज आले, क्रिएटिव्ह आयडियाज वाले क्लायंट्स आले, त्यांना मग आम्ही सपोर्ट करायला स्टार्ट केला आणि त्यांना पण हेल्प केलं IT मध्ये कसं त्यांचा प्रोडक्ट आणि प्रोजेक्ट मूव्ह ऑन करायचा आहे. येस, दॅट्स व्हेरी ट्रू. कारण की सगळे जे बिझनेसेस, जे पण बिझनेसेस ऑफलाईन सुरू होते आणि ते बंद जर नाही ठेवू शकत, तर कुठे ना कुठे त्यांना ऑनलाईन सपोर्टची गरज हवी होती त्यावेळेला. आणि तुझ्यासारखे देवदूत त्यांना मिळाले. काय हवंय अजून? ते एक फेज होतं की आता सर्व काही आपल्याला IT मध्ये मूव्ह ऑन करायचं आहे. IT मध्ये आपलं काम कसं होणार. त्या फेज मध्ये फार काही नवीन कंपनीज पण उभे झाले. मग IT मध्ये त्या कंपनीज पण उभे झाले, काम पण आपलं चालू झालं आणि नवीन प्रोजेक्ट्स पण आले. ते नंतर काम मग आतापर्यंत चालू आहे. आता परत एक फेज आला आहे की प्रोजेक्ट स्टॉप व्हायला परत चालू झाले, कारण कोविड सिच्युएशन खूप जास्त झाली आहे परत. स्टेट मध्ये खूप त्रास देत आहे आणि ते आता आम्हाला कुणाला नाही झालंय, टचवूड. आता व्हायला पण नाही पाहिजे. सगळं सेफ राहील ते बरं राहील. पण ते डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली अफेक्ट करत आहे आम्हाला. सगळ्यांना अफेक्ट करत आहे. प्रोजेक्ट परत स्टॉप व्हायला सुरू झाले. काम परत विचार करायचा आता कोणता प्रोडक्ट बनवायचा आहे, कारण काम मी कधी पॉज नाही ठेवणार, काम चालू. येस, आणि त्यासाठी क्रिएटिव्ह माइंड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बराच मार्केट स्टडी पण करावा लागत असेल की लोकांना काय रिक्वायरमेंट काय आहे. ती बेसिक नीड जर समजली ना, तर बस त्यांची नस भेटली तर आपण करू शकतो. मार्केट खूप इम्पॉर्टंट आहे. येस येस. मग आता तू ह्या तुझ्या IT सर्व्हिसेसला अजून घेऊन काय फ्युचर प्लॅन्स बनवलेत एक्सपान्शनच्या दृष्टिकोनातून? एक्सपान्शन आता हे सिच्युएशन नंतरच करणार, कारण की सगळ्यांना सेटल व्हायचा थोडा टाइम पाहिजे.
एक्सपान्शन आम्ही करतोय, तसं एक्सपान्शन नाही बघतो, पण एक्सपान्शन इन टर्म्स ऑफ टीम आम्ही करतोय, इन टर्म्स ऑफ प्रोजेक्ट्स आम्ही करतोय. मला एक्सपान्शन करायचं आहे इन टर्म्स ऑफ, माझं विजन आहे हे इन टर्म्स ऑफ MNC. वाव. I want to be an MNC. So that means all over world. सो मला एक्सपान्शन करायचं आहे. मला पाहिजे की हे प्लॅन पण आहे डोक्यात, पण आता त्याला एक्झिक्यूट करायला पण झालं आहे सुरुवात, पण ते आता मिड फेज मध्ये आहे. बाहेर आपला एक ऑफिस हवा आहे इंडियाच्या बाहेर. येस. आणि म्हणजे मला खूप छान वाटतं फॅमिली बद्दल सांगायला, आणि सगळ्यांना सांगायला आवडेल दीपकच्या फॅमिलीमध्ये सगळे इंजिनियर्स आहेत, अंकल, पुन्हा त्याच्या दोन्ही बहिणी, जिजाजी, आणि त्याच्यामुळे कुठे ना तो एक सपोर्ट आहे त्याला. त्या क्रिएटिव्ह आयडियाज जे ना घरातून मिळत जातात. आणि आंटी आमच्या तर ब्युटी विथ ब्रेनचं खूप मोठं एक्झाम्पल आहे. प्लस त्याची नवीन पार्टनर म्हणजे त्याची वाईफ, ती सुद्धा खूप हुशार आहे. त्यामुळे त्याला ना ह्या आयडियाज, इंजिनियर आहे. येस येस, त्याच्यामुळे ह्या सगळ्या आयडियाज आहेत ना, हे किडे जे आहेत ना, ते त्याला आतून मिळत राहतात. फॅमिली सपोर्ट अगेन. येस. जसे तुझ्या टीमचे ते पिलर आहेत, तसे हे फॅमिलीचे पिलर आहेत तुझे सगळे. हो. आणि होतो, ह्या गोष्टींचा फायदा होतो. फॅमिली सपोर्ट असेल तर ना आपल्याला कोणत्याही बिझनेस मध्ये उतरण्याची हिंमत येते. घाबरायची गरज नसते की माझं काय होईल, मला असं झालं तर मला कोण सपोर्ट करेल. आणि सगळ्याच गोष्टी मॉनिटरी टर्म्स मध्ये नाही मोजतायत. इमोशनल जो सपोर्ट असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो. इम्पॉर्टंट आहे. येस. कारण की प्रोजेक्ट मध्ये फेल्युअर आले किंवा क्लायंटने पैसे नाही दिले तर त्यावेळेला डिप्रेशन मध्ये नाही जाऊन चालणार, आपल्याला काहीतरी नवीन केलं पाहिजे. पण आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुझ्या माइंड मध्ये चालू असतात, तू सारखा क्रिएटिव्ह असतो, मिळतो पर्सनल टाइम? काढावं लागतं. ऍज अन एंटरप्रेनर सुरुवातीमध्ये पर्सनल टाइम नाही भेटतो, कारण ते फार काही डोक्यात चालतो. ते ब्रेनस्टॉर्मिंग ड्युरेशन खूप लांब जातो कधी कधी, कारण ब्रेनस्टॉर्मिंग हे फार इम्पॉर्टंट आहे. ब्रेनस्टॉर्मिंग नाही केली म्हणजे तुम्हाला आउटपुट तर भेटणार, ते प्रॉफिटेबल आउटपुट राहणार की नाही ते तुम्हाला विचार करावा लागतो. तर सुरुवातीमध्ये टाइम भेटत नाही होता, पण माझ्या कंपनीचे पिलर्स जे होते त्यांनी फार काही काम अकॉर्डिंगली मी रिस्पॉन्सिबिलिटीज द्यायला सुरुवात केली आणि काम पण व्हायला लागलं. आता थोडा फॅमिली टाइम काढतो मी. कारण फॅमिली सपोर्टिव्ह आहे, पण फॅमिली हे पण बोलते की अरे टाइम तो दे, घर का टाइम भी निकालो, बिकॉज फैमिली देखती है ना पूरे टाइम प्रेशर में, स्लीपलेस नाइट्स जा रहा है. थोड़ा फैमिली का बोलना यही है इनडायरेक्टली कि थोड़ा रेस्ट करो, खुद को भी टाइम दो, एंड थोड़ा रेस्ट करोगे तभी ब्रेन स्ट्रॉमिंग के ड्यूरेशन से आप बाहर निकल के थोड़ा ब्रेन को भी रेस्ट दो. यस, वो रेस्ट बहुत जरूरी है. बहुत ज्यादा जरूरी है. यस, तो अभी टाइम निकालना पड़ेगा तुमको, और फैमिली के साथ थोड़ा सा घुल मिल के बैठो तो थोड़ा सा माइंड फ्रेश हो जाएगा. ऑफिस के काम से बाहर निकलना भी जरूरी है, बहुत जरूरी है. वो चीज लेट रियलाइज किया, बट थोड़ा फैमिली टाइम मिलता है तो वो जो दिमाग पे प्रेशर कंटिन्यूसली रहता है रिलीज हो जाता है, और फिर वापस आके रीस्टार्ट करते हो तब सब पैरामीटर्स कनेक्ट होते हैं. तो इट्स लाइक कि कनेक्टिंग दी डॉट्स, आपको कुछ मिसिंग पार्ट्स मिल जाते हैं और वो कुछ एक क्लिक वापस से हो जाता है. येस, करेक्ट करेक्ट. आता आपल्याकडे कसं आहे ना की खूप सारे इंजिनियर्स पास आउट होतात दरवर्षी, आणि खूप कॉलेजेस आहेत. तर पुन्हा तो थोडा डिफरंट टॉपिक आहे की गव्हर्नमेंट कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेस, टॉप 10 कॉलेजेस इन इंडिया किंवा इन मुंबई, जे पण काही असेल,
तर तुम्ही चांगल्या कॉलेजमधून ज्या वेळेला शिकता, बट ऑब्व्हियस आहे की तुम्हाला स्वतःचे स्किल्स अपडेट करायचे आहेत, उगाच कॉलेजला जाऊन टाइमपास नाही करू शकत. पण सगळ्यांना जॉब मिळतो असं पण नाही, आणि ज्यांना जॉब मिळतो त्यांना करायला आवडतोच असं पण नाही. कारण की हे करतानाच आपल्याला समजतं की हे माझ्यासाठी नाही बनलेलं किंवा हे माझ्यासाठी बनलंय, आणि मग आपण तिथे आपलं 100% देऊन काम करू शकतो. पण जी न्यू जनरेशन आहे त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं असेल किंवा करायची इच्छा आहे पण हिंमत होत नाही, तर त्या यंग जनरेशनला तू काय सांगशील? करायची इच्छा आहे पण हिम्मत होत नाही. हिम्मत करावी लागेल थोडीफार, तर हिम्मत करावी लागेल. आणि असं आहे की कॉलेजेस पण तुम्हाला सपोर्ट करतात. त्याच्याला ते करायला पण तुम्हाला ते सांगावं लागेल, कोणाशी बोलावं लागेल. तुमच्या टीचर्स पण फार काही मदत करतात तुम्हाला हे सगळं करायला. तुम्ही फक्त ते हिम्मत दाखवायची वेळ आहे. तुम्ही कोणत्याही टीचरशी बोलावं जे तुम्हाला फिजिबल वाटतं, जे तुमच्याशी फ्रँक आहे, त्यांना सांगा याबद्दल, आणि ते फार काही तुम्हाला हेल्प करते. हे माझं पण एक्सपिरियन्स आहे. मला पण टीचर्सनी खूप सपोर्ट केलं. माझ्या दोन तीन टीचर्स होते. मी फ्रँक होतो त्यांच्याशी बोलायला, तर त्यांनी फार काही हेल्प केलं. आणि एक ते सांगतात ना की एक तुम्हाला एक इनिशियल पाथ पण दाखवतात. येस. आणि समटाइम्स असं पण होतं ना की आपण जे इंजिनिअरिंगच्या वेळेला प्रोजेक्ट्स करतो, स्पेशली थर्ड इयर आणि फायनल इयरचे, ते खूप विचार करून केले पाहिजे. उगाच मला सबमिशन करायचंय म्हणून नाही, कारण त्या प्रोजेक्ट मधून तुम्ही ऍक्च्युअल काम करायला शिकता, आणि मे बी असंही होऊ शकतं त्यातून तुम्हाला आयडियाज मिळतील नवीन ऑन्टरप्रिनरशिप स्टार्ट करायला. ऍक्च्युअली आता फार काही स्टुडंट्स होतात ते प्रोजेक्ट मध्ये लक्ष देतच नाही, आणि ते प्रोजेक्ट बाहेरून करून घेतात. ते सगळं नाही का, तुम्ही डेडिकेटेडली करा तर तुम्हाला तुमची एक व्हॅल्यू पण ओळखायला येईल की तुम्ही कुठे स्टँड करत आहात, आणि तुम्हाला पुढे काय शिकायचं आहे आणि तुम्ही काय काय करू शकता. ट्रू. पण आयटी इंडस्ट्री स्वतःची म्हणजे जे पण काही तुझा छोटासा बिझनेस तू आधी स्टार्ट केला, आता तो ग्रो होतोय, पण त्यासाठी जो पण स्टार्ट करणारा असेल, स्टुडंट असेल किंवा जो ऑन्टरप्रिनर आपण बोलूया, त्याने स्वतःमध्ये काय स्किल्स आणले पाहिजे सुरुवातीला हे सगळं स्टार्ट करण्यासाठी? काय प्लॅनिंगची गरज आहे त्याला? कारण तू चुकांमध्ये शिकत गेला, तू हा पाथ आधी डिसाईड नाही केला, पण तू आता जर मागे वळून बघितलंस तर तुला काय वाटतं की सुरुवात कशा गोष्टींनी करायला पाहिजे? सुरुवात ते येतात एनकरेजमेंट, डेडिकेशन शुड बी देअर. डेडिकेशन हे फार महत्वाचं आहे. इंटरेस्ट व्हायला पाहिजे, कारण असं नाही की मला फक्त पैसे कमवायचं आहे म्हणून मी हे बिझनेस करतो. ते असं व्हायला पाहिजे की मला याच्यात खूप इंटरेस्ट आहे. मला त्याच्यामध्ये असं असं नाही आहे की यू शुड लर्न while playing and you should play to learn. सो याला हे खूप इम्पॉर्टंट आहे स्टार्टमध्ये. आणि स्टार्ट आता करायची पण आहे कोणाला, तर मी सांगेन आता तुम्हाला फार काही कंटेंट भेटतो ऑनलाईन, पण तुम्ही नोट डाऊन करा आणि प्रिपेअर करा की काय काय वस्तू आपल्याला पाहिजे आणि कशाचा बिझनेस करायचा आहे. IT मध्ये पण फार काही व्हेरायटीज आहे. कारण असं नाही की मला IT मध्ये करायचं आहे, चल मी एकदा सकाळी उठला आणि IT मध्ये बिझनेस सुरू केला, असं नाही. तुम्ही नोट डाऊन करा पेपरवर काय काय करायचं आहे, तुम्हाला कुठून स्टार्ट करायचं आहे, मग नेक्स्ट स्टेप काय होईल तुमच्या नेक्स्ट 2-3 स्टेप्स तुम्हाला तयार
हवे असायला पाहिजे स्टार्ट मध्येच काय, कारण की हे कम्प्लीट झालं तर नेक्स्ट काय, हे कम्प्लीट झालं तर नेक्स्ट काय. दॅट इज वी कॉल इज विलिंग अँड एगरनेस टू लर्न अँड एक्सप्लोर. लर्निंग फेज कभी बंद नहीं होना चाहिए. कोडिंग और आईटी इंडस्ट्री ऐसा है कि अगर आपने लर्निंग बंद कर दिया तो सब यहाँ पे पहुंच जाएंगे, आप यहीं पे रहोगे. लर्निंग और एक्सप्लोरेशन पहुंच के ही आप सबके संग में आगे बढ़ोगे. मार्केट वैल्यू, दैट मीन्स, क्योंकि आईटी इंडस्ट्री आज कुछ और है, कल कोई और टेक्नोलॉजी आ जाएगी. सो यू शुड लर्न दैट वन ऑल्सो. बिकॉज जहां पे आपने लर्निंग स्टॉप कर दिया, जहां पे आपने सोचा कि नहीं मेरे को जितना पता है बस, मेरा बिजनेस इसमें अच्छे से चल रहा है, मैं बस यही करके आगे जाऊंगा, बस आप वहीं पे फिर खड़े रहोगे, सब आगे बढ़ जाएंगे. बट इफ यू हैव विलिंगनेस टू लर्न एंड एक्सप्लोर, आप सीखोगे, आप खुद ढूंढोगे, फिर एक टाइम ऐसा आएगा कि यू विल टेल एवरीवन कि यू शुड लर्न दिस, यू शुड लर्न दिस. एक्सप्लोरेशन सेम वे में बहुत अपग्रेड इंपॉर्टेंट करना, अपडेटेड रहना बहुत है. जरूरी है. एक्चुअली क्योंकि बहुत सारे सॉफ्टवेयर्स मार्केट में आते रहते हैं, उसमें बहुत कुछ इनोवेशन रहता है. तो अगर सेम प्राइस में या फिर सारे फीचर्स दूसरे सॉफ्टवेयर में मिल रहा है तो हम उसके पास जाना चाहेंगे, क्यों अपने पास कोई बंदा आएगा. एक्चुअली ये अपडेटिंग शुड नेवर स्टॉप. जहाँ पे अपडेटिंग स्टॉप हो गया वहाँ पे पॉज हो जाओगे. सो That's अपडेटिंग शुड नेवर स्टॉप. नाही, खरंच आहे ते. स्वतःला शिकण्याची इच्छा पाहिजे तर तुम्ही त्या गोष्टी कराल. रिजिड नको, डायनासोर नको व्हायला आपला. एक्चुअली खूप छान वाटलं तुझ्यासोबत ह्या सगळ्या कामाच्या गोष्टी बोलून. एक छोटासा फन एलिमेंट करूया आपण रॅपिड फायरचा. ओके आय होप तुला आवडेल. ओके. तुझी स्ट्रेंथ काय आहे? माझी स्ट्रेंथ आहे की काही जे सुरुवात केलंय ते संपवायचं नाही, संपवायशिवाय आपल्याला स्टॉप नाही व्हायचं आहे. भले कुछ भी हो जाए वो काम में, मुझे स्टॉप नहीं होना है जब तक वो काम कंप्लीट नहीं हो रहा है. दैट इज अगेन डेडिकेशन एंड डिसिप्लिन. सो आज के टाइम पे अगर आईटी के टर्म्स में बोलूँ तो वर्किंग इन एन ऑप्टिमाइज्ड वे, that is profitable. ओके, तुझा वीकनेस? Weakness in terms of professional. कसंही तुला जे वाटेल ते. इनकम्प्लीट वर्क यू कैन से, क्योंकि जब कभी इनकम्प्लीट रह जाता है, आई लाइक आई बर्स्ट आउट ऑफ, लाइक एम्प्लॉयज पे बहुत गुस्सा आता है, फिर जो भी सामने देखे बहुत गुस्सा आता है, ये अभी तक कंप्लीट क्यों नहीं हुआ है. लाइक एनीथिंग, जो भी काम है इनकम्प्लीट, अगर कुछ भी छूट जाए तो इट्स नॉट प्रॉपर बेसिकली एंड ट्रस्टवर्दी. Yes. Your biggest fear? Biggest fear is like मिस्टेक्स से थोड़ा डर लग रहा है, बिकॉज ये सब सिचुएशंस में मिस्टेक होने का चांसेस ज़्यादा है. बट ये बिगेस्ट फियर भी नहीं बोल सकते, बिकॉज मिस्टेक्स, एज आई सेड, मिस्टेक्स बहुत होंगी, बट ओवरकम कर रहा हूँ. उससे सीखने भी मिलता है. सीखने भी मिलता है. एक्चुअली यू शुड लर्न फ्रॉम योर मिस्टेक्स. Okay. बस ये डर रहता है कि नेक्स्ट स्टेप जो है उसमें कुछ गलती ना हो. Okay. What makes you extremely happy? A successfully completed work. That was too instant. ये तेरे अंदर का बिजनेसमैन बोल रहा है.
वो दो तरीके से हो जाता है, कस्टमर भी सेटिस्फाई हो जाता है और आपका बैलेंस भी जल्दी आ जाता है। जो इम्पोर्टेंट है। ओके, तेरा फेवरेट पास टाइम क्या है? लर्निंग न्यू थिंग्स एंड गेम्स। ओके, तेरे हॉबीज प्लेइंग क्या? गेम्स हाँ, एंड ओके। बचपन में तो सुपर मारियो चलता था, अब क्या गेम खेलता है? आपको अभी भी याद है? गेम्स है बट अभी भी नहीं टच में। वो आजकल ना, जब व्हाट्सएप पे बहुत सारे लोगों ने सुपर मारियो का एक छोटा सा क्लिप भेजा था, जैसे आउटसाइड द होम अब निकलो कोरोना आ रहा है। तो कोरोना है, तो घर में जाओ तो तुम विन हो जाओगे। और हाँ, जब भी मैं देखती हूँ तो मुझे तेरी और दादू की याद आती है कि ये दोनों तो वही खेलते थे पूरा टाइम। चलो, ये हैप्पी मोमेंट्स है एक्चुअली। नहीं गेम्स है अभी भी पैशन, बिकॉज एज अ सेड फैमिली टाइम, खुद के लिए टाइम निकालना जरूरी है, तो गेम्स ऑलवेज मुझे अट्रैक्ट करते हैं और आज भी करते हैं। यस। और होना चाहिए, उससे हम स्ट्रेस फ्री हो जाते हैं, तो क्यों ना खेले। भले ही कोई कितना भी बोल दे इतना बड़ा हो गया अभी भी गेम्स खेलता है, बट मैं फिर भी खेलता और ये अंदर का बच्चा होना चाहिए सबके अंदर। हूँ देखो, एक्चुअली। अगर मम्मी के अंदर का बच्चा अभी भी है, लाइव है, तो तुम्हारे अंदर तो होना ही चाहिए। जर नेक्स्ट इंटरव्ह्यू साठी कोणाला टॅग करायचं असेल तर तू कोणाला टॅग करशील? नेक्स्ट इंटरव्ह्यू साठी टॅग करायला सीए एंड सीए इंटर्न दो जन है, चिराग जैन एंड हिलरी जॉर्ज. ओके, चालेल, आपण त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करूया, त्यांच्याशी अप्रोच होऊन. येस, कारण की नवीन पाथ लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. होपफुली त्याला तसा चांगला प्रतिसाद मिळतोय आता तरी. लेट्स सी. नाही नाही भेटेल, कारण हे फार काही इम्पॉर्टंट ठरणार, ज्यांना पण काही पण न्यू पाहिजे आणि त्यांना स्टार्ट करायचा आधी काय काय पॅरामीटर्स हवे आहेत ते त्यांना पहिलेच माहिती झाले तर खूप हेल्पफुल होणार. कारण जे मिस्टेक्स आम्ही केलेले आहेत ते परत व्हायला नको बेसिकली. जे येस, एक्सपिरियन्स फार जे पण एक्सपिरियन्स आहे ते त्यांच्यासाठी बेनिफिशियल होणार, तर आम्ही पुढे आहे येस, तुमच्या बरोबर काही. येस. थँक्यू, थँक्यू. आणि तुझ्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटलं. तू तुझा एवढा छान वेळ दिलास, तू स्वतः म्हणजे वेळ काढलास माझ्यासाठी, त्यामुळे तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आभारी तुमचा पण की तुम्ही मला बोलवलं यासाठी. येस, यू डिझर्व दॅट. मला पण एक प्लॅटफॉर्म भेटलं हे सगळं डिस्कस करायला. येस, थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच.